A few moments later. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 15 बघणार आहोत. तर सुरू करूया लॅब आवर. त्यामध्ये सेल्फ पाथ लर्निंग सुरू करूया. स्टार्ट. पहिला प्रश्न आहे, हाऊ कॅन यू ऍड अ फुटनोट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? याचा आन्सर आहे 4. ऍक्सेस द रेफरन्स टॅब, क्लिक द फुटनोट अँड चूज द इन्सर्ट फुटनोट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, how can you use smart lookup in Microsoft Word to obtain additional information about the selected word or phrase? तर याचे करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, select the text reference research smart lookup. Third question, what is the purpose of the citation group in Microsoft Word? तर याचे करेक्ट आन्सर आहे third, it allows you to manage and insert citation and bibliography in your document. Next question है, what is the main purpose of the citation group in Microsoft Word? तर याचा आन्सर आहे third. इथे आपलं सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालं. आता आपण पुढची टेस्ट बघूया, नॉलेज चेक. स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे, you want to add some icons to your greeting card. For that you have go to the dash tab first. तर आयकॉन ऍड करण्यासाठी आपण इन्सर्ट टॅब मध्ये जात असतो. इन्सर्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे, फ्रॉम वेअर कॅन यू चेंज द कलर ऑफ एन आयकॉन इन MS वर्ड? तर याचा आन्सर आहे फर्स्ट, ग्राफिक फील्ड मध्ये जाऊन आपण आयकॉनचा कलर बदलत असतो. नेक्स्ट आहे, द कीबोर्ड शॉर्टकट यूज फॉर कॉपिंग एन एलिमेंट इज? त्याचा आन्सर आहे Ctrl+C. सेकंड आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स विल यू फाइंड अंडर MS वर्ड होम टॅब? तर होम टॅब मध्ये काय काय असतं? फॉन्ट साईज असते, फॉन्ट कलर असतो आणि बोल्ड पण असतं. तर हे तीन गोष्टी आपल्याला होम टॅब मध्ये मिळतात. नेक्स्ट आहे, आउट ऑफ द फॉलोइंग इमेजेस विच वन इज ग्रीटिंग कार्ड? या इमेज मध्ये कोणतं ग्रीटिंग कार्ड आहे? तर फोर्थ आन्सर याचं करेक्ट आहे. तर हे फोर्थ हे ग्रीटिंग कार्ड आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ इन्सर्ट इंडेक्स फीचर इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? तर याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ. इट generate an alphabetical list of key terms and their page number of quick reference. Seventh question, what is the primary function of the table of authorities group in Microsoft Word? So that's the correct answer is third. It allow you to manage and generate a table of authorities for legal citations. Next question, what is the full form of TOC in the context of Microsoft Word? तर याचा आन्सर आहे टेबल ऑफ कंटेंट. TOC चा फुल फॉर्म आहे टेबल ऑफ कंटेंट्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ स्मार्ट लुकअप इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, क्विक ऍक्सेस टू एक्सप्लोरिंग वर्ड. अँड लास्ट क्वेश्चन, व्हॉट डज द ड्युओलिंगो ऍप प्रायमरली फोकस्ड ऑन? याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, लँग्वेज लर्निंग. या ठिकाणी आपलं सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण नॉलेज चेक कंप्लीट झाले. आणि यामध्ये अजून एक नॉलेज चेक आपल्याला दिलेला आहे, गुगल असिस्टंट. ते आपण आता बघूया. नेक्स्ट नॉलेज चेक, व्हॉट इज अ स्मार्ट असिस्टंट? त्याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, अ टाइप ऑफ सॉफ्टवेअर दॅट ऑटोमेट टेक्स्ट थॉट थ्रू व्हॉइस कमांड्स. नेक्स्ट आहे, व्हॉट इज वन ऑफ द benefit of smart TVs? त्याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, they allow us to choose what we want to watch and when. Next question, what is the primary purpose of a smart assistant? त्याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, to automate tasks using voice command. Next question, what is the one of the key requirement for a smart assistant to work?
त्याचा आन्सर आहे फर्स्ट. The device must be connected to the internet. And last question, what role does artificial intelligence play in smart assistant? त्याचा आन्सर आहे थर्ड. It automates text using voice command. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला नॉलेज चेक पूर्ण झालंय. आता आपण बघूया पुढची टेस्ट, प्रॅक्टिकल टेस्ट. डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, सेव्ह द डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम ग्रीटिंग कार्ड युजिंग फाइल टॅब सेव्ह एज. हे डॉक्युमेंट आपल्याला सेव्ह करायचे, त्यासाठी आपण जाऊया फाइल टॅब मध्ये. फाइल मध्ये आल्यानंतर सेव्ह एज या ऑप्शनला क्लिक करा. यामध्ये ब्राउज फोल्डर वरती क्लिक करा. इथे ब्राउज फोल्डरला क्लिक केल्यानंतर इथे घ्या डेस्कटॉप. डेस्कटॉपला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टाइप करायचे तुम्हाला ग्रीटिंग कार्ड आणि करायचे सेव्ह. सेव्ह झाल्यानंतर इथे करा सबमिट. Next, in the given document, select the text Happy Birthday and change the font Arial and font size 36 using font group. तर आपल्याला फॉन्ट आणि फॉन्ट साइज बदलायची आहे या ठिकाणी. सर्वात पहिले या हॅपी बर्थडे या टेक्स्टला पूर्ण सिलेक्ट करा. इथपर्यंत पूर्ण सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी फॉन्ट ऑप्शनला क्लिक करा. फॉन्ट मध्ये आल्यानंतर इथे एरियल हा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा. एरियल या फॉन्टवर क्लिक केल्यावर इथे फॉन्ट साइज दिली तुम्हाला. फॉन्ट साइज मध्ये 36 या साइजला क्लिक करा आणि त्यानंतर इथे सबमिट. पुढचा प्रश्न आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट हॅपी बर्थडे अँड अलाइन इट सेंटर युजिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप सेंटर. हॅपी बर्थडे या टेक्स्टला तुम्हाला सेंटर अलाइनमेंट करायची आहे. तर सगळ्यात पहिले या हॅपी बर्थडे या टेक्स्टला पूर्ण सिलेक्ट करा. सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी सेंटर अलाइनमेंट वरती क्लिक करा आणि त्यानंतर इथे सेंटर झाल्यानंतर इथे सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, इन द गिवन डॉक्युमेंट ड्रॉ टेक्स्ट बॉक्स अँड एंटर हॅपी बर्थडे टेक्स्ट युजिंग द इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप अँड टेक्स्ट बॉक्स. हॅपी बर्थडे टेक्स्ट टाइप करायचं आपल्याला यामध्ये. त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला इन्सर्ट टॅबला क्लिक करायचंय. इन्सर्ट मध्ये आल्यानंतर टेक्स्ट बॉक्स या ऑप्शनला क्लिक करायचंय. यामध्ये ड्रॉ टेक्स्ट बॉक्स नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि या इथे ड्रॉ करा. ड्रॉ केल्यानंतर यामध्ये टाइप करा हॅपी बर्थडे आणि हे टाइप झाल्यानंतर इथे सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट इन्सर्ट अ पिक्चर ऑफ युअर चॉईस फ्रॉम युअर मशीन युजिंग इन्सर्ट टॅब इमेज ग्रुप अँड पिक्चर्स. आपल्याला डॉक्युमेंट मध्ये एक पिक्चर इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी या डॉक्युमेंट मध्ये इन्सर्ट टॅबला क्लिक करा. त्यानंतर पिक्चर या ऑप्शनला क्लिक करा. पिक्चर मध्ये आल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटर मध्ये जिथे कुठे चित्र असेल या फोल्डर मध्ये ते शोधा. डॉक्युमेंट मध्ये असेल, डाउनलोड मध्ये असेल तर डाउनलोड मध्ये क्लिक केला, एक फोटो सिलेक्ट केला, कुठलाही सिलेक्ट करा आणि इन्सर्ट करा आणि नंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, ओपन द न्यू डॉक्युमेंट टू ऍड द टेबल ऑफ कंटेंट. गो टू द रेफरन्स टॅब, देन क्लिक टेबल ऑफ कंटेंट्स अँड सिलेक्ट द मॅन्युअल टेबल. एक टेबल ऑफ कंटेंट आपल्याला इन्सर्ट करायचं आपल्या डॉक्युमेंट मध्ये. त्यासाठी सर्वात पहिले वर्ड सुरू करा. स्टार्टला क्लिक करा. वर्ड ऍप्लिकेशन ओपन करा. वर्ड ओपन झाल्यानंतर इथे ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा आणि आता या ठिकाणी रेफरन्स टॅबला इथे वरती क्लिक करा. रेफरन्स टॅब मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिला ऑप्शन आहे टेबल ऑफ कंटेंट. यामध्ये पहिला टेबल ऑफ कंटेंट आहे त्यावर क्लिक करा, ओके करा आणि सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, इन द गिवन डॉक्युमेंट टू ऍड अ फुटनोट सिलेक्ट द फर्स्ट इमेज. नेक्स्ट choose the reference tab, click on insert footnote and type marketing as the footnote.
या ठिकाणी तुम्हाला या इमेज वरती क्लिक करायचं एकदा. या इमेज वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यायचं या ठिकाणी रेफरन्स टॅब मध्ये आल्यानंतर इन्सर्ट फुटनोट या ऑप्शनला क्लिक करा. इथे आल्यानंतर यामध्ये खाली ऑटोमॅटिकली तुम्हाला असं खाली घेऊन आलं जाईल आणि या ठिकाणी टाईप करा तुम्ही मार्केटिंग हा शब्द टाईप करा. हा टाईप झाल्यानंतर इथे नेक्स्ट फुटनोटला इथे क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, इन द गिवन डॉक्युमेंट टू मार्क द accuracy of the invoice text wherever it appears, select the invoice text, go to reference tab, then select mark entry and click on mark. ठिकाणी फाईल ओपन नाही झाली. परत एकदा प्रश्न स्टार्ट करूया कॅन्सल करून. इनवॉइस हा जो शब्द आहे हा सिलेक्ट करा. सिलेक्ट झाल्यानंतर रेफरन्स टॅबला क्लिक करा. यामध्ये मार्क एंट्री नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि ओके इथे मार्क करा. मार्क वर क्लिक करा आणि याला कॅन्सल करा. त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, इन द गिवन डॉक्युमेंट ऍड कॅप्शन टेक्स्ट टू इमेज, सिलेक्ट द मिडल इमेज and add the caption atom using the reference tab, insert caption. या डॉक्युमेंट मध्ये ही जी केमिस्ट्री मध्ये ही जी इमेज आहे इथे ही मधली सेंटरची, या इमेज वर एकदा क्लिक करा. त्यानंतर इथे रेफरन्स टॅबला क्लिक करा आणि यामध्ये इन्सर्ट कॅप्शन हा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा. यामध्ये ओके करा. ओके केल्यानंतर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न, इन द गिवन डॉक्युमेंट टू एक्सप्लोर द वर्ड अँड इट्स मीनिंग, select the word chemistry and to go to the reference tab, research group, click smart lookup. तर सगळ्यात पहिले केमिस्ट्री या वर्डला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर रेफरन्स टॅबला इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर इथे स्मार्ट लुकअप ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि यानंतर इथे सबमिट करा. अशा प्रकारे हे डू इट युअरसेल्फ इथे पूर्ण झालं 15 सेशनचं. एंड एक्झाम करूया. त्यानंतर आता आपण बघूया पुढची टेस्ट, ती आहे आपली सिम्युलेशन क्वेश्चन वाली टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, अ वर्ड डॉक्युमेंट अलाउ फॉर इझी क्रिएशन, फॉर्मॅटिंग अँड शेअरिंग डॉक्युमेंट. नाव सिलेक्ट द कार्ड ऑप्शन, सर्च द बिग केक बर्थडे कार्ड इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट. स्टार्ट करूया. या ठिकाणी कार्ड या ऑप्शनला क्लिक करायचे. परत एकदा प्रश्न स्टार्ट करूया. कार्ड्स या ऑप्शन वरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी सर्च बार मध्ये एकदा क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर हा केक येईल. या केक वरती क्लिक करा आणि त्यानंतर इथे क्रिएट ऑप्शनला क्लिक करा. पुढचा प्रश्न आहे, सिम्पली क्लिक सेव्ह ॲज to save the most recent version of the document. Now save the document on your desktop using save as with the name greeting card. तर ग्रीटिंग कार्ड नावाने डॉक्युमेंट सेव्ह करायचे. त्यासाठी फाईल टॅबला क्लिक करा. फाईल मध्ये आल्यानंतर सेव्ह ॲज या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे डेस्कटॉप या ऑप्शनला क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर ही अशी विंडो येईल. यामध्ये फाईल नेम मध्ये क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर एक नाव येईल या ठिकाणी ग्रीटिंग कार्ड आणि त्यानंतर इथे सेव्ह ऑप्शनला क्लिक करा. अशा प्रकारे हा प्रश्न पूर्ण होईल. सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट इथे पूर्ण झाली आहे. येस करूया एंड एक्झाम. त्यानंतर आपण आता पुढची टेस्ट बघणार आहोत, सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, द जॉब ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम इज टू प्रोव्हाइड अ युजर इंटरफेस. त्याचा आन्सर आहे ट्रू, बरोबर आहे. नेक्स्ट, which of the following is not a function of the operating system? त्याचा आन्सर आहे सेकंड नंबरचा. सेकंड आन्सर इज करेक्ट.
Next question. These system software is responsible for managing your computer resources, including memory, processing, and storage. That's a correct answer आहे second, operating system. And last question. System software consists of following type of programs except. सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये यांच्यापैकी कोणता प्रोग्राम नाही, तर सेक्टर हे ऑप्शन आहे त्याचं उत्तर. या ठिकाणी आपलं हे सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाले आणि अशा प्रकारे सेशन 15 इथे आपलं पूर्ण झालेलं आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला जर एक लाईक जरूर करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया